प्रदेशाध्यक्ष बावनकुळे या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। मात्र सध्या तरी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित नाहीत। तर गिरीश महाजन सातत्यानं बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनाही फोन करतायत। मागच्या इकडे नाही इकडे वाट बघतायत। दोन वाजता खरं हा पक्ष प्रवेश होणार होता, त्यासाठी बडगुजर, घोलप हे भाजपच्या नंतर बोलतो स्टेजवर आहे नंतर एक मिनिट नाना स्टेजवरती फोन फोन लावून बाहेर त्याला इकडे बोलव। पुढे चला भाऊ, तुम्ही पुढे चला। त्यांनी त्यांना निरोप दिलेला आहे आणि पुन्हा एकदा आता गिरीश महाजन आपल्या बडगुजर आणि घोलप यांना घेऊन कार्यालयामध्ये गेलेले आहेत। गिरीश महाजन यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना फोन करून आम्ही इथे पोहोचल्याचं म्हटलेलं आहे। 2 वाजता हा पक्षप्रवेश होणार होता, मात्र अखेर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांनी बडगुजर आणि घोलप यांना या ठिकाणी ताटकळत ठेवलेला आहे। 2 वाजताच हा पक्षप्रवेश होणार होता, मात्र भाजपच्या कार्यालयामध्ये गिरीश महाजन यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणताही नेता नाही। बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्येच हा पक्षप्रवेश होणार होता, त्यासाठी बडगुजर इथे दाखलही झाले। मात्र अखेर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांना इथे ताटकळत ठेवलेला आहे। जवळपास 1.5 तास उलटून गेलेला आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करत बडगुजर भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल झाले। मात्र बडगुजर ज्यावेळेला नाशिकमधून निघाले, आपल्या कार्यकर्त्यांसह मोठा ताफा घेऊन ते मुंबईमध्ये दाखल होत होते, त्याच वेळेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण हे मात्र या संदर्भात अनभिज्ञ होते। तर बडगुजर यांनी मात्र आपल्याला वरून निरोप मिळालेला आहे आणि आज माझा भाजप प्रवेश होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। आमचं ठरलंय असं त्यांचे फ्लेक्स देखील समोर आलेले होते। आणि आता चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी बडगुजर यांना या ठिकाणी ताटकळत ठेवलेलं आहे। गिरीश महाजन कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। बावनकुळे किंवा रवींद्र चव्हाण कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यामुळे गिरीश महाजन यांचं देखील टेन्शन वाढलंय। गिरीश महाजन यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना कॉलही केला, रवींद्र चव्हाण यांना देखील कॉल केला, मात्र अद्यापही दोघे या ठिकाणी पोहोचले नाहीत। कॅबिनेट असल्यामुळे मंत्री इथे आले नाहीत असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। त्यांनी बावनकुळेंना फोन करून या संदर्भात माहिती दिली, मात्र कॅबिनेट संपून सुद्धा आता 2-1 तास झालेले आहेत। मात्र भाजपच्या कार्यालयामध्ये बडगुजर यांचा प्रवेश असताना सुद्धा बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मात्र पोहोचले नाही। तर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। बडगुजर आणि घोलप यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय, मात्र आज बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांनी आपल्याला या संदर्भात काही माहिती नसल्याचं सकाळी म्हटलेलं होतं आणि आता बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांनी बडगुजर यांना इथे ताटकळत ठेवलेलं आहे। काही वेळातच आता बावनकुळे या ठिकाणी दाखल होत आहे। मात्र 2 वाजता होणारा हा पक्षप्रवेश 3:30 वाजले तरी अद्याप झालेला नाही। अखेर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी गिरीश महाजन यांना बावनकुळे यांना कॉल करावा लागला आणि आता काही वेळातच बावनकुळे या ठिकाणी दाखल होत आहे। तर बावनकुळे मात्र पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमासाठी अद्याप पोहोचले नाहीत। गिरीश महाजन यांनी बावनकुळेंना फोन करून बडगुजर यांचा पक्षप्रवेश होत असल्याचं म्हटलंय। तर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाआधी भाजपमध्ये नाट्य। बडगुजर पोहोचले, घोलप पोहोचले, समर्थक पोहोचलेले आहेत। त्यांना पक्षामध्ये आणणारे गिरीश महाजन देखील कार्यालयामध्ये दाखल आहेत, मात्र प्रदेशाध्यक्ष अद्याप